नागपुरात क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स पथकानं विहिरगाव आउटर रिंग रोडवरील सर्व्हिस रोडवर पोलिसांनी सापळा रचून तब्बल 30 किलो 800 ग्राम गांजा जप्त केला। या कारवाईत ट्रक, कार आणि 2 मोबाईल असा सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स पथकाला ओडिशातून ट्रकच्या माध्यमातून गांजाची मोठी खेप नागपुरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी विहिरगाव आउटर रिंग रोडवरील गौरी फॅमिली गार्डन रेस्टॉरंटजवळ सापळा रचला। संशयित ट्रकमधून गांजा काढून कारमध्ये ठेवला जात असतानाच पोलिसांनी छापा टाकला। यावेळी तब्बल 30 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। या गांजाची किंमत सुमारे 7,70,000 रुपये आहे। गांजासह एक आयशर ट्रक, एक कार आणि 2 मोबाईल असा एकूण सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलिसांच्या माहितीनुसार रामटेक येथील ट्रक चालक अमित परतेकी हा गांजाची खेप ओडिशातून नागपुरात घेऊन आला होता। ही खेप मुख्य आरोपी महेश बाबू उर्फ साबीर याने मागवल्याचा पोलिसांचा आरोप आहे। तर गांजा घेण्यासाठी महेशने त्याचा नातेवाईक शेख सुलतान उर्फ टिपू याला कार घेऊन घटनास्थळी पाठवलं होतं। या कारवाईत अमित परतेकी आणि शेख सुलतान उर्फ टिपू यांना अटक करण्यात आली आहे। तर मुख्य आरोपी महेश बाबू उर्फ साबीर याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।